नमस्कार मैत्रिणी, स्वामिनी फॅशन डिझायनिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मैत्रिणींनो जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर पॅटर्न टाकले फोरटक ब्लाऊजचा, त्या फोरटक ब्लाऊजचं पेपर पॅटर्नचं कटिंग आपण आज इथे करत आहोत. तर हे बघा, हा असा आपला पॅटर्न आहे. आपण कालचा मार्क केला, तुम्ही पण तुमच्या घरी तयार केला असेल तुमचा पॅटर्न. तर तो आज आपण कटिंग करणं शिकतोय. हे बघा, या मापाचा आपण पेपर पॅटर्न तयार केला आहे. 14.5 उंचीचा ब्लाऊज आहे. या मापाचा आपण पेपर पॅटर्न ड्रॉ केलं होतं आणि ते पेपर पॅटर्नचे आज आपण कटिंग करत आहोत. तर हे बघा मैत्रिणींनो, कटिंग करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते, अगोदर कट करायच्या इथं लास्टला जिथे आपली उंची संपते तिथून आपल्याला कटिंग करायचं आहे. हे बघा, ही स्केल जशी मी दाखवते इथं एंडिंगला हा कट करून घ्यायचा. त्यानंतर असा हा भाग कट करायचा आहे आणि त्यानंतर हा दोन जे मोंडे दिसत आहेत आपल्याला ब्लाऊजचे, त्या मोंड्यामध्ये आपल्याला हा जो बाहेरचा आकार आहे हा आकार आपल्याला कट करायचा आहे. हे बघा, इथून सुरुवात करायची ब्लाऊजच्या खालच्या बाजूने आणि इथे आपल्याला हे बघा या साईडने कट करत 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 इथे असं हे वरपर्यंत जायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला हा गळा कट करायचा आहे. बघा, इथे असा हा पुढचा गळा कट करायचा आहे आपल्याला. चला तर आपण कटिंगला सुरुवात करूया. हे बघा मैत्रिणींनो, इथून आपण कटिंग करायला आपण घेतली आता ब्लाऊजची. हे बघा मैत्रिणींनो, इथपर्यंत सरळ कटिंग. या कटिंग नंतर आपल्याला हा मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. बघा, तुमचा हा जो गोलाकार बाहेरचा मोंडा आहे तो आपल्याला कट करायचा. हे बघा, आपण आता हा बाहेरचा मोंडा कट करतोय मैत्रिणींनो. बघा, हा जायला आपला असं दिसतंय. त्यानंतर मैत्रिणींनो हा गळा कट करून घ्यायचा आहे. पण गळा कट करायच्या अगोदर आपण काय करायचं आहे, हे दोन्ही पार्ट हा ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे असं दिसेल आणि ही जी बंद बाजू आहे ही मधोमध कट करायची. दाखवते. हे बघ मैत्रिणी, बारकाईने लक्ष द्या, मी मधोमध कट करते. हे इथं दोन्ही बाजू आता हा जो आपला हा फ्रंट दिसतोय मैत्रिणींना, हे बघा, हा आहे आपल्या ब्लाऊजचं फ्रंट. त्यानंतर आपल्याला हा गळा कट करायचा आहे. हे बघा, आपण आता हा फ्रंट गळा कट करतोय मैत्रिणी. हे बघा, इथून खालून सुरुवात करा. आकार छान गोल द्या मैत्रिणींनो. जसा आपण आकार दिलाय ना तसा गळा तयार होतो. त्यामुळे सांगते तुम्हाला, आकार छानपैकी गोल आकार द्यायचा. हळूहळू हळूहळू पॅटर्न आकार द्यायचे. आपल्या डोळ्याला छान दिसतात. आपल्या डोळ्याला जेव्हा छान दिसेल तेव्हा समजायचं छान पॅटर्न तयार झाला आहे. हे बघा मैत्रिणींनो, हा आपला फ्रंट आहे. फ्रंट गळा कट केल्यानंतर हा असा दिसतो. आता आपल्याला ही योगपट्टी किंवा ब्रापट्टी आपल्याला जी सोपी वाटेल ती भाषा ती कट करून घ्यायची. ती आता मी कट करून घेते. हे बघा मैत्रिणी, ही मी कट करून घेतली. आता यानंतर आपला हा फ्रंट तयार झाला आहे. हे बघा, हा आपला फ्रंट आहे. हे अशा पद्धतीने ही आपली बॅक आहे. आपलं बॅक आहे. यावर आपल्याला अजून
बॅकचा गळा ड्रॉ करायचा आहे आणि ही आहे आपली ब्रापट्टी. यातलं कुठलंच काही फेकायचं नाही. आपल्याला ब्रापट्टीमध्ये मार्जिन ॲड करून मग ती कट करायची. आता मी तुम्हाला बॅकचा गळा दाखवते आणि त्यानंतर आपण ब्रापट्टी कशी वाढवायची ते शिकूया. हे बघा मैत्रिणींनो, बॅकच्या वरच्या साईडला आपण हे असं 2.25 इंच माप घेतो आहे. आपल्याला बॅक गळा टाकायचा आहे. त्यासाठी ज्याप्रमाणे फ्रंटचा गळा तयार केला त्याचप्रमाणे आपल्याला बॅकचा गळा तयार करायचा आहे. फरक एवढाच आहे, फ्रंटच्या गळ्यापेक्षा बॅकचा गळा मोठा असतो. आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला घ्यायचा आहे. बघा इथे मी 2.25 माप घेते आणि इथून आपल्याला तिरक्या पद्धतीने खाली आपलं जे ब्लाऊजचं माप आहे 10.5 इंच ते मोजायचं आहे. हे बघा मैत्रिणींनो, 2.25 जिथे आले तिथून आपण तिरक्या पद्धतीने बघा ब्लाऊजचा गळा मोजतो आहे 10.5 इंच आणि तिथेच आपण हे आडवं अडीच तयार करून घेतो आहे गळ्याचं. हे बघा आपण तिथे अडीच मोजून घेतो आहे आता हे आणि हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला मी मार्क करून दाखवते चौकोन कसा होतो तो. हे बघा मैत्रिणींनो, या पद्धतीने आपण चौकोन तयार करून हा गळ्याचा आकार दिलेला आहे. तिथे डायरेक्ट गोलाकार देता आला तर छानच गोष्ट आहे, न देता आला तर तशी त्या चौकोनच्या काटकोनमध्ये 1 इंच वरती येऊन तो गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आता हा गोल आपल्याला कट करायचा आहे, मागच्या गळ्याचा गोलाकार. आपला फ्रंट. आता आपल्याला ही ब्रापट्टी जी आहे ही बघा मैत्रिणींनो, हा बॅक, हा झाला आपला फ्रंट आणि ही आहे आपली ब्रापट्टी. तर आता ही जी ब्रापट्टी आहे आपली 1.5 इंचाची, ही ब्रापट्टी आपल्याला खालून वाढवायची 1 इंच. हे बघा मैत्रिणींनो, ही आपली कट केलेली ब्रापट्टी आहे. त्यात आपण 1 इंच हे ॲड केलं, हे माप 1 इंच आणि ती ब्रापट्टी आपण 2.5 इंचाची आहे त्या पद्धतीने आखून घ्यायचं. खाली 1 इंच वाढवायचं. अगदी साधं सोपं. त्यानंतर ती 2.5 इंचाची तयार होणार. हे बघा 2.5 इंचाची या पद्धतीने आपली ब्रापट्टी, योगपट्टी जे तुम्ही म्हणता त्या भाषेमध्ये ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा मैत्रिणी, ही झाली आपली तयार ब्रापट्टी. त्यानंतर आपला हा पूर्णपणे पॅटर्न पूर्णपणे रेडी आहे. बॅक, फ्रंट आणि ब्रापट्टी. यात आपल्याला फक्त स्लीवची कमी आहे. आता स्लीव्ज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहोत मैत्रिणींनो. त्यानंतर आपला पूर्ण पॅटर्न पूर्णपणे रेडी होतो. ब्लाऊज कट करून स्टिच करण्या अगोदर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या व्हिडिओला जो प्रतिसाद देत आहेत त्यासाठी तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझ्या चॅनलला जेवढे लाईक, सबस्क्रायबर आणि शेअर करा तेवढे मीही तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात अगदी छोटे टिप्स ज्या तुमच्यासाठी जादुई टिप्स ठरणार आहेत, असं मी खूप काही मनापासून तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी प्लीज 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 लाईक, सबस्क्राईब अँड शेअर माय चॅनल. धन्यवाद.